हॅलो गाईज, आपण चाललो सोमनाथला, गुजरातला चाललो आहे. 2 ज्योतिर्लिंग आणि 1 धाम बघण्यासाठी चाललो आहे. सो हिला विचारू, हिला कसं वाटतंय. खूप थकलो आहे आम्ही. डोंबिवलीवरून असं आलो यार. अजीब जानवर है, कितना भी खाए भूखा ही रहता है. काय क्या लगेगा? टेम लगेगा. क्या लगेगा? टेम लगेगा. टेम. क्या लगेगा? टेम लगेगा. सगळे एकत्र. तुझी सीट मागे, फक्त माझी सीट. माझ्या सीटवर बसली आणि हा बघा काय बघा. हा बॉडीगार्ड आहे, मम्मीने पाठवलं. बॉडीगार्ड आणि स्टे ट्यून आणि आमची मस्ती बघत राहा. शिवजी आशीर्वाद देतो. आशीर्वाद हो, आशीर्वाद. द्वारकाला आलो आहे आणि खूप थकले कारण की बॅग वगैरे सगळ्यांकडे. लवकर दर्शन करून बसमध्ये पण बसायचं सोमनाथसाठी निघायला. सो लवकर दर्शन करूया, भेटूया लवकर. हे काठियावाडी आणि पंजाबी मागवलं टेस्ट करायला. हिचा अजून आला नाही आहे कारण की तुपातलं जेवण आवडत नाही ना म्हणून. सो म्हणून मी 10 वेळा विचारलंय की तूप आहे की बटर आहे. तूप आहे की बटर. मी आतमध्ये चाललो, आम्ही रेडी झालोय बघा. आणि आता आम्ही फोन लॉकरमध्ये जाणार आहे. असं वाटतंय ना, असं आहे. चला. खूप मस्त झालं. 2 वेळा दर्शन केलं आम्ही. 2 वेळा. एक से मन नाही भरा तुझी. आणि आरती पण भेटली. खूप लकी आहे. छान वाटलं, खूप मस्त वाटलं. आणि आता इथे ओशन व्ह्यू आहे, आम्ही तुम्हाला दाखवतो. आता आम्ही जाऊ. ढोकला गंगेश्वरला. आता आम्ही गाडी घेऊन येतो. इथं खूप लांब आहे, खूप जास्त. तुम्ही स्वतः बघा की कसं आहे ते. तुम्हाला दाखवच व्लॉगमध्ये. बघा तुम्ही, खूप छान आहे. माझी तर खूप इच्छा आहे. इथं ड्रीम प्लेस. ड्रीम प्लेस म्हणजे खूप रील बघितलेत ना, सो असं आहे की मला पण जायचं आहे. बघू आता. सो रील वर्सेस रियालिटी बघूयात आज. रील वर्सेस रियालिटी बघूयात. पाणी नाही आज. पावसाच्या वेळी असेल बहुतेक तरी. आता आम्ही फ्रेश झालो आहे. आता आम्हाला जायचं आहे अहमदाबादसाठी कारण की तिथून आम्हाला संभाजीनगर जायचं आहे. सो आता मी ते पाणीपुरी खायला आलो आहे. बघा पाणीपुरी कसं देतात तिकडे. आता मी अहमदाबादमध्ये आलो. आम्ही कपडे घ्यायला आलेलो कारण की आम्हाला जायचं कृष्णेश्वरला. आणि आम्ही 2 दिवसाच्या पिकनिकच्या म्हणून आलेलो, म्हणून 2-3 जोडीच आणलेली. सो दादा मी इथे शॉपिंग करणार. तुम्ही मॉल बघा, बंदच आहे अजून. आम्ही आता मूवी बघणार आणि मग जाणार. संभाजीनगरसाठी चाललो. तर संध्याकाळची बस आहे आणि आपल्याला टाईमपास करायला काय नाही म्हणून म्हटलं धुरंधर मूवी बघूया. तर इथे आलो आहे सिनेपोलिसमध्ये. शॉपिंग आता झालेलं आहे आणि मूवी पण मस्त होती. मूवी सगळ्यांनी बघा, नक्की बघा, खूप छान होती.
सर. आता आम्ही पोचलो ग्रीष्णेश्वरला, फ्रेश झालेलो. पुढची क्लिप हर्षदाने काढलेली कारण की मी रेडी होत होती आणि आम्ही असं बोलतो ना गाव टाईप असं घर असतं ना त्याच्यामध्ये गेलेलो. आता काही लोकांना वाटत असेल की आम्ही असं हॉटेल बिटेल, आम्हाला जिथे जशी जागा भेटते ना आम्ही तिथे जातो. राहण्याशी मतलब म्हणजे जिथे मॅनेज होतं तिथे मॅनेज करतो, म्हणून थोडं देवाने चांगलं केलं आहे. आणि आता बघा आम्ही सगळं घेतलं आहे आणि आता आपण मंदिरात जाणार. अरे काय झालं माहिती का, आम्ही इथे ना एक इथे मंदिर आहे घृष्णेश्वरजवळ, तर ना इथे फोटो काढत होती, म्हणजे आम्ही व्हिडिओ वगैरे काढत होतो यूट्यूबसाठी. पण तेवढ्यात आम्हाला बोलवलं ना, मग मी घाईघाईमध्ये विसरली मंदिरातच शिवलिंगच्याच फोन ठेवून दिलेला तिथे. तर आणि मग आम्ही 2 तासपासून फिरतो आहे, दर्शन करून झालं, सगळं करून झालं, तरी फोन इथेच होता. आणि बघा एकदम भक्ती करायचं हेच असतं की काय नाही होऊ शकत, कोण आपलं काय नाही करू शकत. महादेवांकडे फोन होता. चला, मी एवढी पॅनिक नाही झाली कारण की तो अँड्रॉइड फोन होता ना माझा. अरे पॅनिक नाही झाली पण यार, फोन आहे तो फोन. विश्वकर्माच्या मंदिरात आलं, सो तुम्हाला दाखवतो, सगळं दाखवतो असंच. आणि मम्मीला आता फोन केला, मम्मी खूप भडकलेली माझ्यावरती, खूप म्हणजे खूप. ती बोल ये घरी तुला दाखवते, मोबाईल हरवते का. हे बघा मंदिर. सो अशा प्रकारे हा व्लॉग एंड होतो. आम्ही व्लॉग एंड करायचा विसरून गेलेलो आणि मी 10 दिवसानंतर हा व्लॉग टाकते गेल्यानंतर. तुम्ही पण जाऊन या, खूप छान आहे. दुसऱ्या व्लॉगसाठी, दुसऱ्या प्लेससाठी मी खूप खुश आहे. आता एक परत ट्रिप जाणार आमची. सो सबस्क्राईब करा आणि तो व्लॉग पण तुम्ही नक्की बघा. बाय.